वाटतंय आमच्या कोल्हापुरात काय आहे हा प्रश्न जो पडतोय तो रंकाळ्याचा विकास केल्यानंतर हा प्रश्नाचं उत्तर निश्चितच निकालात निघेल. गेली 25-30 वर्ष झाला मी रंकाळ्याला पोहायला होते. 25-30 वर्षापूर्वी जो रंकाळा होता तोच आजही आहे. त्यात काहीही डेव्हलप झाले नाही. प्रशासनाकडून लोकांनी अपेक्षा केली होती पण प्रशासन पूर्णपणे फेल ठरले. डेव्हलप झाली काय, ही पुढाऱ्यांची घरं, पुढारी मोठे झाले, सगळे मोठे झाले. रंकाळा जिथं होता तिथं अजून खाली चालला. काय करायला येणारं पर्यटक शिवाय देत जाता कामाने एवढं फक्त हे कोल्हापूर हे शहर नसून कोल्हापूर एक मोठं खेडं आले ह्या नेत्यांमुळे. यासाठी पुढाऱ्यांनी जर असं वागलं तर लोकही तसे वागतील ना. पुढारीच आपले तसे वागत. याचा महापालिका बरखास्त करून ही ग्रामपंचायत करा. नमस्कार, लाईव्ह मराठीमध्ये स्वागत आहे. मी सलमान जमादार. सध्या आपण रंकाळ्यावरती आलो आहोत. सकाळी रंकाळ्याचं वातावरण आल्हाददायक वातावरण आहे. हवा स्वच्छ आहे. धुके कमी असले तरी बोचरी थंडी मात्र आहे. या बोचरी थंडीप्रमाणेच कोल्हापूरचे अनेक बोचरे प्रश्न आहेत जे अद्यापही सुटलेले नाही आहेत. काही दिवसातच आता महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल हा वाजेल, निवडणुका जाहीर होतील आणि जे नेते आहेत, जे पक्ष आहेत, आपल्याला जाहीरनाम्याच्या माध्यमातून अनेक वल्गना करतील, अनेक आश्वासन देतील. पण नेमकी जनतेच्या कोणते प्रश्न आहेत, कोणत्या समस्या आहेत, कोल्हापूरचा विकास कशाप्रकारे झाला पाहिजे हे जनता आपल्याला थेट आपल्याला लाईव्ह मराठीच्या जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमातूनच विचारेल. त्यासाठी त्याच पार्श्वभूमीवरती आपण सध्या रंकाळ्यावरती आलो आहोत. रंकाळ्यावरती तर सध्या मॉर्निंग वॉकसाठी आलेले अनेक लोक आपले या ठिकाणी आहेत. रंकाळा प्रेमी या ठिकाणी आहेत. रंकाळ्या संदर्भात कोणते प्रश्न आहेत जे प्रामुख्याने नेत्याच्या जाहीरनाम्यामध्ये आले पाहिजेत हे आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण रंकाळ्यावरती काही लोकांशी बातचीत करणार आहोत. चला तर पाहूया मग जनतेचा जाहीरनामा, चर्चा विकासाची. आपण रंकाळ्यावरती सध्या आलो आहोत. काही नागरिक आहेत जे व्यायाम करण्यासाठी, योगा करण्यासाठी रंकाळ्यावरती आलेले आहेत. रंकाळा प्रेमी आहेत. त्यांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत, त्यांना जाहीरनाम्यामध्ये कोणते कोणते मुद्दे हवे आहेत हे पाहण्यासाठी आपण आलो आहोत. नाव आहे आपलं? संदीप पाटील. वय काय? 46. खरं तर वयाच्या मागे म्हणजे युवा पिढीला लाजवास फिटनेस आहे. खरं तर व्यायाम हा तुम्ही तुमच्या शरीरासाठी चांगलं राहावं यासाठी करताय. बरोबर. पण रंकाळा चांगला राहावा यासाठी प्रशासन काय करतंय असं वाटतं तुम्हाला? सगळ्यात महत्त्वाचं रंकाळ्याचा पाणी प्रश्न आहे तो पहिला संपवला पाहिजे. जे पाण्याचं प्रदूषण आहे ते पहिले थांबवलं पाहिजे आणि मग भौतिक सुविधा दिल्या पाहिजेत. भौतिक सुविधा देऊन रंकाळ्याच्या पाण्याचा वास घ्यायला लोक येत नाहीत. तिथं जे सांडपाणी चारी बाजूनं रंकाळ्याच्या पाण्यात मिसळते त्याच्यावर पहिला बंदोबस्त केला पाहिजे आणि मग बाकीच्या सुविधा द्यायला हव्यात. आता आपला कार्यक्रमच आहे की जनतेचा जाहीरनामा. खरं तर आता निवडणुका लागतील, अनेकजण नेते पक्ष जाहीरनामा प्रसिद्ध करतील. त्यामध्ये रंकाळ्या बाबतीत कोणते मुद्दा असले पाहिजे तुम्हाला वाटते? मी पहिल्यांदाच तुम्हाला म्हटलं की पाण्याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असला पाहिजे. हे रंकाळा आहे तो पाणी पहिलं स्वच्छ झालं पाहिजे आणि जे अतिक्रमण अवतीभोवती आहे ते निघालं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं कोल्हापूरचे रस्ते आहेत, त्या रस्ते अरुंद आहेत, ते पहिले अतिक्रमणमुक्त केले पाहिजेत. आणि रंकाळ्याचं जर आपण बोललो तर फार मोठं वैभव कोल्हापूरला रंकाळ्याच्या स्वरूपात आहे आणि ते डेव्हलप करायला भरपूर वाव आहे. म्हणजे इतका वाव आहे की ते कोल्हापूर हा रंकाळ्याच्या नावानंच ओळखलं जाते असं म्हणायला काही हरकत नाही. शाहू महाराजांच्या नावानं कोल्हापूर आमचं ओळखलं जाते आणि या रंकाळ्याचा विकास सर्वांनी मिळून चांगल्या पद्धतीने करावा, जेणेकरून आम्ही बाहेर गेलो की आम्हाला वाटतं आहे आमच्या कोल्हापुरात काय आहे हा प्रश्न जो पडतो आहे तो रंकाळ्याचा विकास केल्यानंतर हा प्रश्नाचं उत्तर निश्चितच निकालात निघेल. खरं तर ऐतिहासिक वारसा रंकाळ्याला आहे. पर्यटक येणारा पहिला रंकाळ्याला येतो, पण कुठेतरी आपलं प्रशासन असेल हे कुठेतरी उदासीन दिसतं याचा विकास करण्यामागे. निश्चितच उदासीन आहे. गेली 30 वर्षे बघतोय आम्ही रंकाळा आहे तसंच आहे. रंकाळ्यात काय बदल झालेला आम्हाला दिसत नाही. आणखी काही लोक आहेत. दादा काय सांगाल, काय अपेक्षा आहेत? गेली 25-30 वर्ष झाला मी रंकाळ्याला पोहायला होते. 25-30 वर्षापूर्वी जो रंकाळा होता तोच आजही आहे. त्यात काहीही डेव्हलप झाले नाही. डेव्हलप झाली काय, ही पुढाऱ्यांची घरं, पुढारी मोठे झाले, सगळे मोठे झाले. रंकाळा जिथं होता तिथं अजून खाली चालला आहे. काय डेव्हलपमेंट झालं रंकाळ्याला? आपले बाहेरगावचे आमचे मित्र परिवार येतात, अंबाबाई दर्शन घेतले की पहिले रंकाळ्यावर येतात. आम्हाला लाज वाटते सांगायला हा आमचा रंकाळा. असं उपयोग नाही. रंकाळा डेव्हलप व्हायला पाहिजे, सिटी डेव्हलप व्हायला पाहिजे. आता येणाऱ्या नवीन पुढारी किंवा नगरसेवकांनी कोल्हापूरचा विचार करावा. आपला स्वतःचा विचार न करता कोल्हापूरचा विचार करावा. कोल्हापूर कुठे पुढे गेलं पाहिजे, सर्वात मोठा विषय आहे तो. रंकाळ्या बाबतीत जर बोलायचं झालं नेमकं काय डेव्हलप झालं पाहिजे, काय विकास झाला पाहिजे तुम्हाला वाटतं? तुम्ही स्वतः शूटिंग करा. रंकाळ्याची जी संरक्षण भिंत आहे, भिंतीच्या बाहेरच्या बाजूनी झाडं उगवलीत. एकदा सोडून 10 वेळा 20 वेळा लोकल न्यूजला, बऱ्याचशा न्यूजला, पेपरला आले, ते काही प्रशासनाला फरक पडलेला नाही आहे. ती झाडं तर कधी होणार आहे? भिंती पडायची वाट बघायला आहेत लोक. आता भिंत पडल्यानंतर मग तुम्ही जागा होणार का? इकडच्या बाजूला भिंती, आंबाट्यांच्या पुढे भिंती पडलेत तरीसुद्धा अजूनही बघा, तुम्ही आताही रेकॉर्डिंग करू शकता. रेकॉर्डिंग करा, अजून झाडं उगवले आहेत, काहीच त्यांचा फरक नाही आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी जे मासे होते मृत पडले होते,
पाणी संरक्षण म्हणजे मत्स्य संरक्षणासाठी काय केलं पाहिजे वाटतंय? माशांसोबत बदकही मेली होती, त्याचे व्हिडिओ आम्ही करून पाठवले होते, सोशलला आम्हीही पाठवले होते. पण काही प्रशासन काही फरक नाही. ते ड्रेनेजचं पाणी येतं ते त्याच्यासाठी ते पाणी वळवलं पाहिजे. त्या पाण्याचं काहीतरी प्रक्रिया करून पाणी शुद्ध करून घेतलं पाहिजे. त्या पाण्यामुळे नुकसान व्हायला कोल्हापूरचं प्रचंड नुकसान. एवढा मोठा तलाव सिटीच्या मध्ये कुठल्या सिटीत आहे सांगा? कुठंच नाही आहे. एवढं मोठं वैभव आपल्याकडे आहे, त्याचा काहीच फरक नाही. उपयोग करून घेत नाहीत ना लोक. उपयोग करून घेतला पाहिजे. त्याचा इन्कमसुद्धा करू शकतो आपण. त्यामुळं कोल्हापूरला इन्कम वाढेल. जर पर्यटक वाढले, तुम्ही रंकाळा आणि काहीतरी केलं तर इन्कम वाढणार ना. पर्यटक वाढतील, सगळं होऊन जाईल. हॉटेल वाढेल, जेवण वाढेल, कोल्हापूरचीच प्रगती होईल ना. अजून एक व्यायाम करण्यासाठी तुम्ही येत आहे, व्यायाम करण्यासाठी काय सुविधा या ठिकाणी आपल्याला भेटते? काहीच सुविधा नाही तिथं. आम्ही फक्त वॉकिंग करतो आणि जातो. काय केलं पाहिजे असं? नाही ठीक आहे, वॉकिंग ट्रॅक वगैरे ह्या तर फरच्या वगैरे बघा, ह्या तर चांगलं करू देत. बस बाकी काय अपेक्षा नाही आहे. साध्या सुविधा चांगल्या होऊ देत, बस आहे, एवढी अपेक्षा आहे. आपण तिकडे भरपूर दिवसापासून या ठिकाणी येत आहे, काय नेमकं रंकाळ्याबद्दल काय वाटतं? रंकाळ्याच्या समस्या भरपूर आहेत. मूळ म्हणजे पहिलं पाणी. तिकडं जे नॅचरल स्रोत आहे, तिकडं ओढा आहे, तो त्या ओढ्यामध्ये जे प्रत्येकाने ड्रेनेज वगैरे सोडल्यात, त्याच्यासाठी प्रशासनानं पहिलं काम केलं पाहिजे येणाऱ्या आत्ताच्या ह्यानं. कारण प्रशासनाकडून लोकांनी अपेक्षा केली होती, पण प्रशासन पूर्णपणे फेल ठरले. प्रशासक असून काय उपयोग आहे त्याचा? प्रशासनानं ते केलं पाहिजे होतं, पण ते केलं नाही. ड्रेनेज जर टाकलं म्हणजे तिथं ड्रेनेज लाईन ओढ्याला जे सोडलेलं आहे ते तर त्यांनी जर तिकडं वळवलं तर बऱ्यापैकी चांगलं प्रदूषण ह्या रंकाळ्याचं थांबलं असं आम्हाला वाटते. त्याबरोबर आता काय रंकाळ्याचं बाकीचं इथं बागेचं आहे. बागेमध्ये जे लॉन वगैरे लावलेली होती किंवा ही किती वाढली बघा, पुढे जाऊन बघा तुम्ही किती वाढली किंवा हे त्यांचं निगा नाही. पण झाडांचं हे आहे इथं कायमस्वरूपी कोण माळी नाही आहे, सिक्युरिटी नाही इथं. जे बाकीचं आता काही वेळा आम्ही बघतोय सकाळी आल्यानंतर बाटल्या बिटल्या पडलेल्या असतात बाकीचे. म्हणजे इथंच सगळं जे हे पोलिसांची एखादी संध्याकाळच्या वेळी एखादं गस्त घातली पाहिजे असं आम्हाला एक वाटतं. साहेब ह्या बाजूला जे अतिक्रमण वाढले, ज्या खाऊ गल्ली आणि ह्यांनी जे केले, आणि त्यामुळे बरंच म्हणजे स्वच्छता नाही. तिथंच खाऊन ते कागद टाकायचे, रंकाळा टाकले जाते. त्याबद्दलचं जे हे आहे ते प्रशासन येणाऱ्या नगरसेवकांनी वगैरे लक्ष देऊन थोडं केलं पाहिजे ही अपेक्षा आहे. अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात. आलेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येत असतात. आलेला पर्यटक हा नेमका रंकाळ्याला काय म्हणत असेल किंवा त्याची परिस्थिती पाहून काय नेमकं त्याच्या मनामध्ये येत असं वाटतं? इथं महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेची जी पोस्ट आहेत माळी म्हणून किंवा काय काय म्हणून, ही कोणत्याही प्रकारची तर आम्हाला तर 10 वर्षात अजिबात दिसत नाहीत. कुठं जर हाबग एखाद्या वेळी येते, हाबग आली की पूर्ण करतं. हाबग म्हणजे काय बाबा, साधारणतः एक 15-20 लोक येतात, त्या दिवशी फक्त करतात. एखादा जिल्हाधिकारी किंवा आयुक्त साहेब आले तर त्या दिवशी फक्त ती साफसफाई होती, स्वच्छता होती. इतर याच्या व्यतिरिक्त इथं काही होत नाही. आता कंपाऊंड वॉल्स पडलेले आहेत सगळ्या, त्यांच्याकडे अजिबात कुणाचंही लक्ष नाही. कंपाऊंड वॉल्स आता फार मोठं काम नाही साहेब, ते अगदी थोडक्या म्हणजे पंडात ते होण्यासारखं आहे. आणि कोल्हापूरची हातदोड होणे गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं. पहिलं पालिका आलं पाहिजे पहिलं. सध्या आपला विषय चालू आहे रंकाळ्यावर चालू आहे. रंकाळ्यावर बोला. रंकाळ्याचा खराच मोठा प्रश्न म्हणजे पार्किंगचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. त्या पार्किंगसाठी काय पार्किंगच्या तिथं जे साईडचं काय फुटपाथ काढला आहे तो चुकीच्या पद्धतीने केला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी तिथं वाढलेली आहे. त्यासाठी पण काहीतरी केलं पाहिजे. महापालिकेने काय करायला येणाऱ्या पर्यटक शिवाय देत जाता कामाने एवढं फक्त. महापालिकेने एखादी काय करायला पाहिजे, एखादी प्रायव्हेट जागा असेल तर ती भाडे तत्वावर घेऊन त्याच्यामध्ये पार्किंग अवेलेबल करून उत्पन्न त्यांनाही होईल आणि पार्किंगही नीट होईल आणि शहर व्यवस्थित राहील. आता जागा लावायला मिळत नाही. नवरात्रामध्ये इतकी बेकार अवस्था, लोक अक्षरशः पार्किंग 2-2, 3-3, 4-4 किलोमीटर लांब गाड्या लावून कारण पार्किंगच नाही आपल्याकडे. जिथं मिळेल तिथे गाड्या लावू आपल्याला. शनिवार रविवारी साहेब एवढं पार्किंग होतं की नाही साहेब, एखाद्याला म्हणजे आता फुलेवडी वगैरे या लोकात करवीर तालुक्यात जाण्यासाठी लोकांना अक्षरशः एक 1.5 तास 2-2 तास थांबा लागते. ती भाजीवाली आणि संपूर्ण भाजीवाली वगैरे रस्त्यावर जायचं सगळी पूर्ण. आणि ते आता पार्किंगचे जे पोल्स मारलेत ते सगळं काढून तिथं पार्किंग होणं फार गरजेचं आहे. हा एक कोल्हापूर हे शहर नसून कोल्हापूर एक मोठं खेड्यात आले ह्या नेत्यांमुळे. ग्रामपंचायत ही आता महापालिका बरखास्त करून ही ग्रामपंचायत करा. मी म्हणतो खेडेगाव सुद्धा चांगले जातात सध्या, अशी परिस्थिती आहे. रंकाळ्यावर एक महत्वाची सूचना, त्या पर्यटक जी लोक येतात, सहली येतात शाळेच्या, त्यांच्यासाठी बाथरूमची सोय नाही आहे. फार महत्वाची गोष्ट आहे. आता आपण सगळ्यांनी प्रश्न सांगितलेत की बाबा पार्किंग नाही, स्वच्छता नाही, पण ती
त्याच्या मागंसुद्धा आपण जनता देखील कारणीभूत आहे. कारण की अजूनही या रंकाळ्यामध्ये धुणं धुतलं जातं आहे, म्हशी पाण्यावरती आणल्या जातात. त्याचप्रमाणे जी सजावट केलेली आहे, मग त्या विद्युत पोल असतील याची तोडफोड केली जाते. मग याबाबतीत काय सांगाल जनता? जनतेचा तुम्ही जनतेवरती दंड लावायला पाहिजे ना तुम्ही. प्रशासनाचं काम आहे ते. पण प्रशासनाने हे केलं पाहिजे नको. प्रशासनाने प्रत्येक वेळी त्या ठिकाणी बोर्ड लावले, धुणं धुण्यास बंदी घातली, जनावर पाण्यास बंदी घातली, तरी देखील कुत्री घेऊन फिरतात, तरी देखील जे लोक आहेत ते रंकाळ्यावरती म्हणजे हे करा. काही दिवसापूर्वी बघितलं तर म्हशी देखील ते जो ट्रॅक केला होता त्या ट्रॅकवरून फिरताना दिसल्या. मग याला जनता जबाबदार नाही का? नाही आहे की त्या जनतेनं पण विचार केला पाहिजे की बाबा आपण कशा पद्धतीनं कायदा पाळला पाहिजे, रंकाळ्याचं प्रदूषण होता कामा नये हे जनतेनं पण पाळलं पाहिजे. पण प्रशासनानं त्याला त्या कायदा ह्याच्यात आणला पाहिजे ना, अंमलात आणला पाहिजे ना. काय फक्त बोर्ड लावले म्हणजे झाले असं नाही ना. बोर्ड लावले तिथं थोडे दिवस प्रशासनानं कायदा हे केला पाहिजे, अंमलात आणला पाहिजे. येणारे दंड किंवा हे CCTV कॅमेरे किंवा ज्या येणाऱ्या लोकांना जर दंड केला तर कशाला येतात पाहिजे. नाही, पब्लिकने काय केलं, पब्लिक असं वागते म्हटल्यानंतर प्रशासन काय ठोस पावलं उचलली. त्यासाठी काहीतरी नियंत्रण आणण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. तिथे गार्ड लावला पाहिजे, त्यांना फाईन लावला पाहिजे. बाबा तुम्ही जनावर आत घातले फाईन लागेल, या गोष्टी केल्या पाहिजेत ना. मला म्हणायचं आपण जर आपलं कोल्हापूरचं वैभव म्हणून रंकाळ्यावर बघत असू तर जनते देखील ती काय म्हणजे जबाबदारी आहे की नाही? यासाठी पुढाऱ्यांनी जर असं वागलं तर लोकही तसे वागतील ना. पुढारीच आपले तसे वागत नाही. एक महत्त्वाचं सांगतो. हा माझा पाहुणा, हा हे बघा, तुमची जे हजेरीचं पत्रक आहे नगरपालिकेत, दररोज तिची तिथं हजेरी आहे. आणि चेक करा तुम्ही की तो माणूस कुठल्या भागात गेला आहे काम करायला आणि तो तिथे येऊन त्यानं किती काम केले. 7 दिवसापैकी किती दिवस त्याची हजेरी आहे आणि किती दिवस इथं येऊन त्यानं काम केलं. त्या मुकादमसहित, त्याच्या मुकादमच्या वरचा कोण साहेब असेल त्याच्यासहित तुम्ही कारवाई कराल. सिक्युरिटीचा मुद्दा म्हणजे तुम्ही म्हणताय की नगरपालिका नको तिथं अतिक्रमण करतात, तिथं दंड लावत नाही, त्यांना मोकाट अतिक्रमण करायला देते आहे. आणि तुम्ही म्हणताय की म्हशी आल्यात की त्यांच्यावर तुम्ही ते का कारवाई करत नाही? त्यांच्यावर तुम्ही कारवाई केली पाहिजे. सिक्युरिटी गार्ड तुम्ही वाढवले पाहिजेत. आज तुम्ही माळी हा या एवढ्या रंकाळ्यात एकच माळी असतो माझ्यामध्ये, किती दिवस असतोय सांगा की? आणि कधी पाणी नसतोय. हां, तो एक मुद्दाचा हे आहे. आणि त्याच्यावरती तर CCTV सगळे कॅमेरे लावून त्याच्यावरती नगरपालिकेने दंडात्मक कारवाई केली पाहिजे, तर याला कुठं आळा बसेल. कोल्हापूर शहरातले बहुतेक सगळे लोक या ठिकाणी येत आहेत आणि सकाळी हे मॉर्निंग वॉक असेल किंवा एक्झरसाईज असतील ते इतकं छान प्रकारे करतायत. आता हे जे सगळे तरुण लोक आहेत ते इतकं छान करते की बघत राहावं असं वाटतं. पण अशा वेळेला काहीतरी स्वच्छता पण राखली पाहिजे. उदाहरणार्थ लघुशंका किंवा टॉयलेट वगैरे जे आहे ना त्या ठिकाणी अतिशय इतकं घाण आहे. मी यांनासुद्धा मागे सांगितलं होतं की इथं ऐन वेळेला घाण अशी साचली जाते, ती काढली जात नाही. ह्या सगळ्यांनी प्रयत्न करून आता तीही स्वच्छता चांगली झालेली आहे. पण ते जे टॉयलेट आहे तिथलं ते टॉयलेट मात्र स्वच्छ ठेवलं पाहिजे, म्हणजे याच्यावर प्रादुर्भाव व्हायला नको. खरं तर रंकाळ्याला जोडून अंबाई टँक आहे, त्या ठिकाणी जलतरण पट्टू देखील तयार झाले आहेत. पण सध्या जी परिस्थिती पाहिली अंबाई टँक तो सध्या बंद स्थितीत आहे. तर काय सांगाल नेमकं कोण काय सांगा? आता जलतरण तलाव आहे की नाही, बरं 2 वर्ष झालं तर साधारण बंदच आहे. तो 4 वर्ष झाले साधारणतः बंदच आहे तो जलतरण. आता त्याचं काय त्या फरशीचं वगैरे काय ते काम केलेलं आहे, तिने डागडुजी वगैरे केलेलं आहे. आता पाणी वगैरे साठवण्याचं वगैरे काम केलेलं आहे, तर ते अजून तर काय चालू स्थितीत अजून नाही आहे. नाही, प्रशासन असं का करते हा प्रश्न पडलाय. त्यातून उत्पन्न मिळतं, त्यातनं उत्पन्न मिळत असताना तुम्ही रिपेअरी करणं, उत्पन्न चालू करा. उन्हाळ्यात अक्षरशः बॅच इतक्या फुल असतात, वेटिंग लवकर असतात. दिवसभर त्यात उत्पन्न असेल तुम्ही का ते तसंच पडलेलं आहे तुमचं. दुसरी गोष्ट त्यात जे रंकाळ्याच्या भोवतीनं गाड्या लागल्या आहेत किंवा अतिक्रमण आहेत त्याच्यामध्ये प्रशासन काढायला गेलं तर पुढारी लोक मध्यस्थी करतात, पुढारी लोक दाबतात. हे पहिले पुढाऱ्यांनी थांबवलं पाहिजे. तुम्ही म्हणजे आम पब्लिक पुढाऱ्यांनी जर सुरुवात केली तर सगळं डेव्हलप होईल, सगळं चांगलं होईल. गेल्या अनेक दिवसापासून जो इथला प्रश्न होता तो कोणता? लहान मुलांसाठी खेळण्यासाठी घसरगुंडे असतील किंवा झोका असतील, हे कुठेतरी मोडकळीस आलेले आहेत, कुठं जीर्ण झालेले आहेत, का ठिकाणी पत्रा तुटलेला आहे, यामुळे हानी होण्याची शक्यता होती. तर या प्रश्नाबाबत नेमकं काय सांगेल प्रशासनाला, काय सांगा? आज या प्रशासनाबाबतीत तिथं आता रेती नाही आहे आणि ज्या आता खेळण्याच्या वस्तू तुटलेल्या आहेत किंवा तुमचं घसरगुंडीचे ते पत्रे वगैरे निघाले आहेत त्यांना बसून लहान मुलांना बरेच इजा झालेले आहेत. त्याच्यावरती काही ताळमेळ नाही आहे. रंकाळ्या भोवती तिथं फेन्सिंग केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे कुत्र्यांचा पण प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि खेळणी सगळी बाद झालेली आहेत. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण बऱ्यापैकी कसं लोक खेळत असताना काय येतं तिथं रंकाळ्यावर लहान मुलांना खेळता यावं, घसरगुंडीत खेळता यावं, खाद्यपदार्थ, ह्यामुळे या हिशोबाने लोक काय करतात रंकाळ्याला येतात. त्याबद्दल घसरगुंडी व्यवस्थित नाही आहे, झोपाळ्या व्यवस्थित नाही आहेत, त्याच्यामध्ये रेती व्यवस्थित नाही आहे. ह्याने पण प्रशासनाने दखल याची घेतली पाहिजे. कुत्र्याच्या बाबतीमध्ये यांनी सांगितलं त्याप्रमाणे आता कुत्री यायची तर बंद झाली,
पण काही ठिकाणी काही ठिकाणी सायकल चालवायची नाही म्हटलं, सायकलसुद्धा बंद झाली. पण काही येत आहेत त्याची पण बंदी घेतली, म्हणजे अगदी तनमन धनाने इथं सगळ्यांना फिरता येईल असं वाटतं, निसर्गाचा आनंद घेता येईल. खरं तर अनेक प्रश्न हे आहेत जे प्रलंबित आहेत, अनेक गोष्टी आहेत हे आपल्याला आता समोर येताना दिसत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये येथील जे नगरसेवक असतील किंवा जे प्रशासन जे पक्ष असतील यांनी या जाहीरनाम्यामध्ये हे मुद्दे प्रथम घ्यावेत आणि रंकाळ्याची जो प्रश्न आहे तो तातडीने सोडवावा अशी इच्छा यातील लोकांनी व्यक्त केलेली आहे. आणखी काही लोक आहेत, आणखी काही महिला असतील, यांच्याशी बोलणार आहोत, यांच्याशी बातचीत करणार आहोत. नेमकं जाहीरनाम्यामध्ये कोणते प्रश्न आले पाहिजे हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मटण थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी. आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का. चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया. आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209761353. पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी. रंकाळ प्लास्टिक बंदी केली तर निम्मा रंकाळ वाचणार आहे. रंकाळ्याची दुरावस्था व्हायला 100% प्रशासन जबाबदार आहे. अरे 100-150 कोटी कशासाठी तुम्ही, ह्यात 2-3 रंकाळ्या झाल्या असतील. मला 4 कोटी रुपये ते मी हाय असा रंकाळ पलीकडे बांधून दाखवतो. बाह्य सुशोभीकरण तुम्ही जरूर करा, पण रंकाळ्याची मूळ दुखणी जी आहेत त्या दुखण्यांच्याकडे जरा लक्ष द्या. त्याची निगा राखायला कोणच नाही तिथं, की नाही गांजा नशाबाजी वगैरे होत्या. आणि खरोखर इलेक्शन लागून नगरसेवकाची भागातली निवडून आल्याशिवाय खरोखर कोल्हापुराची किंवा रंकाळ्याची कायापालट होणार नाही. त्यांनी जनतेला जाहीरनामा द्यावा की मी अमुक या गोष्टी करणार आहे, आणि त्याच्या खाली त्यांनी ॲफिडेविट द्यावं की या गोष्टी जर मी केल्या नाही तर मी स्वतःहून राजीनामा देईन. की संडासघर बाथरूम महापालिकेची मोकळी आहेत, पण प्रशासन तिकडे लक्ष देत नाही, महापालिका लक्ष देत नाही. म्हणजे सगळ्यात मोठं दुखणं आहे की फक्त लाली पावडर करता येते, पण मूळ दुखणे बाजूलाच राहते. तर रंकाळ्याविषयी मला एक प्रश्न पडला की प्रशासन व महापालिकेला रंकाळ आहे का कोंडाळ आहे हा विचारण्याची वेळ एका मंडळाच्या घशात घातली गेली आहे ती जागा. आता तशीच सगळी जागा जर मंडळाच्या, तरुण मंडळाच्या किंवा प्रशासन आपल्या घशात जर घालत असतील तर मग रंकाळ्याचा काय उपयोग आहे. आता रंकाळ सलाईनवर आहे, म्हणजे आता आज उद्या मरणारच आहे रंकाळा. तर भविष्यामध्ये रंकाळा राहणार का नाही हा आमच्या रंकाळा प्रेमीच्या समोरचा प्रश्न आहे.